हाय, हॅलो फ्रेंड्स. गुड इव्हनिंग. ही रेसिपी आमच्याकडे जे गेस्ट येणार आहेत, खास त्यांच्यासाठी आहे. अर्थात तुमच्यासाठी सुद्धा. मस्त समुद्रकिनारा आणि ही डिश माझ्या हातात. काय भारी दिसतंय ना? मस्त. हे 2 प्रकारात केली मी. काही तळून केलेत आणि काही शेकून केलेत. दोन्हीसुद्धा सुंदर दिसतात आहे. आता हे साहित्य घेतलेलं आहे. बघू शकता. मला वाटतं सांगायची गरज नाही आहे. कळलंच असेल तुम्हाला. आता 2 बटाटे घेतले, छोटे होते आणि भगरचा भात बनवून घेतला. आता हे आपण जे घेतलेलं आहे ते सगळं घालून घेऊया. थोडासा दाण्याचा कूट मी चटणीसाठी ठेवला आणि मी साबुदाणा बारीक वापरला आणि तो सुद्धा कमी घातला आहे. तर हे छान मिक्स झालेलं आहे आणि बॉल्स बनवून घेऊ आपण. पहिल्यांदा ग्रीस करून घेऊ याला आणि ते बॉल त्याच्यावर ठेवून व्यवस्थित आपल्याला त्याला पसरवून घ्यायचं आहे. पसरवून झालं की हे बघा मी अशा प्रकारे हा साबुदाणा वरनं पेरला आहे. सुंदर दिसतो आहे. हीच खास या रेसिपीची खासियत आहे. मध्यभागी एक लाल मिरचीचा छोटा-छोटा पीस ठेवून घेतला. दिसते आहे ना सुंदर? आता झाकण ठेवून आपण त्याला मीडियम गॅसवर शेकून घ्यायचं आहे. हे कमी तेल खाणाऱ्यांसाठी आहे खास. ह्याचेच मी वडेसुद्धा बनवले आहे. मस्त खुसखुशीत झालं बघा. आता आपण डेकोरेशनसाठी आपण डिशमध्ये काढूया, सर्व्ह करूया. हे माझ्या पद्धतीने मी गार्निश केलं. तुम्हाला हवं तसं बनवू शकता. काय मग आवडली का माझी रेसिपी? आवडलीच असणार. मग पटकन एक लाईक द्या. सुंदर रेसिपीमध्ये परत येतेच. तोपर्यंत बाय.